दिवसांचा भगवा सप्ताह भावडी गावात संपन्न। सातगाव पठारावरील भावडी गावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुका प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निघोट आणि शिवसेना तालुका समन्वयक बाबाजी शेठ कराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भगवा सप्ताह कार्यक्रम पार पडला। यावेळी उपसरपंच सोपान काळे, मुंबई भटवाडीचे माजी शाखा प्रमुख महादू नवले, मारुती शेठ चक्कर, शशिकला नाईकडे, नथुराम वाळके, कांचन काळे, मनोज चक्कर, प्रभाकर डोंगरे, शीतल काळे, विमल काळे, सोनल चक्कर आणि ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी आरव, शशिकला, अंकुश नाईकडे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेला सुरेखाताई निघोट यांच्या हस्ते मिक्सर भेट देण्यात आला। यावेळी सुरेखाताई निघोट यांनी शिवसेना भगवा सप्ताह, मशाल चिन्ह आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले अशा महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुखांना पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसवण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले। सोपान नवले यांनी सुरेखाताई निघोट यांचे भावडी ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करून मराठी माणसांची शिवसेना घराघरात पोहोचण्याची ग्वाही दिली। ब्युरो रिपोर्ट, तेज तुफान न्यूज, आंबेगाव, पुणे। भगवा सप्ताह साजरा करून शिवसेनेचे विचार घराघरापर्यंत पोहोचव या उद्देशाने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांनी तो सप्ताह साजरा करण्याचे योजले आहे। त्यासाठी सुरेखाताई आणि निघोट या प्रयत्नशील असून प्रत्येक गावागावामध्ये जाऊन शिवसेनेचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी जे प्रयत्न करीत आहेत त्या प्रयत्नाच्या पाठीमागे जुने जाणते शिवसैनिक म्हणून मी सर्वांना एक आग्रहाची विनंती करतो की शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी जे विचार आपल्याला सांगितले, पूर्वी कट्टर हिंदुत्व जे रुजवले, त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करून येणाऱ्या विधानसभेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जे काय उमेदवार देतील त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू असं मी सर्वांना आवाहन करीत आहे। शिवसेनेने जे भगवा सप्ताहाचे जे आयोजन केलेलं आहे, प्रत्येक भागातील शिवसैनिकांना एकत्र करून, संघटित करून आणि आपले जुने सैनिक, तळागाळातले सैनिक जे वंचित आहेत सगळे, त्यांना भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या आणि त्यांचं सगळ्यांचं संघटन तयार करणं, यासाठी आम्हाला भगवा सप्ताहाचं आयोजन आता सर्वत्र आहे। त्या भगव्या सप्ताहाच्या निमित्ताने मी आज भावडी या गावात आलेले आहे। तुम्हा सर्वांनी सहकार्यपूर्वक तुम्ही अचानक तुम्हाला बोलून सगळे उपस्थित राहिलात, प्रथमतः तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते। त्याचप्रमाणे आमचे जुने शिवसैनिक महादू शेठ नवले हे मुंबई भटवाडीतील माजी उपशाखा प्रमुख यांनी एक काम पाहिलेले आहे। जुने सैनिक हे निष्ठावान, रक्तात त्यांच्या शिवसेना बिनलेले आहे, हे मरेपर्यंत सैनिकच राहतात। परंतु पदाधिकारी काही थोड्याफार हलगर्जीपणा करतात, इकडे तिकडे थोड्याफार आमिषाच्या याच्यावर जातात, सामान्य माणूस कुठेही जात नाही। त्याचप्रमाणे आमचे सासरे सोपानराव काळे, उपसरपंच भावडी गाव। तर तुम्ही सर्वांनी इथं आला, फक्त भगव्या सप्ताहाचं एक हे आहे की आपल्याला घराघरात शिवसेनेचे विचार पोहोचवायचे आहेत। उद्धव साहेबांबद्दल असणारी लोकांची सहानुभूती किती आहे हे आपल्याला पाहिजे आहे आणि तुमच्या माध्यमातून ज्या सामान्य नागरिकांच्या ज्या समस्या आहेत तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे। ज्या गाव लेवलला असतील, तालुका लेवलला असतील किंवा काही किरकोळ छोट्या मोठ्या समस्या असतील, या भगव्या सप्ताहाचा फक्त एकच उद्देश आहे की घराघरात शिवसेनेचे विचार पोहोचवणे, बाळासाहेब ठाकरेंचे विचार पोहोचवणे आणि आपल्या सामान्य नागरिकाला न्याय मिळवून देणे, यासाठी शिवसेना नेहमी कटिबद्ध आहे। आणि त्यातून तुमच्या ज्या काही लोकांच्या समस्या असतील त्यांची मी आता नोंदणी करून घेईन। कोणाच्या काही अडचणी असतील, कोणाच्या समजा शेतीच्या अडचणी असतील किंवा आपल्या आरोग्य संबंधीच्या अडचणी असतील किंवा गावातल्या काही सुविधाविषयी अडचणी असतील किंवा आता बऱ्याच ठिकाणी एसटी महामंडळाचे प्रॉब्लेम आहेत, विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याचे त्या अडचणी असतील किंवा मग तहसील कार्यालयाच्या अडचणी असतील, तर त्या सोडवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। अगदी किरकोळ कामापासून मोठ्याच्या, जितक्या माझ्या लेवलला होतील ते मी सोडवणार, ज्या माझ्यापर्यंत होत नाहीत त्या आमच्या वरिष्ठांच्या माध्यमातून आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। हेच एक आपल्या भगव्या सप्ताहाचं वैशिष्ट्य आहे आणि त्या निमित्ताने मी आज तुम्हाला भावडी ग्रामस्थांना भेटीसाठी आलेली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.